So the first resonance circuit is series resonance circuit. Okay, so a capacitor, inductor and AC voltage source, when they are connected in series, then they form a series resonance circuit. ओके, जेव्हा कॅपॅसिटर, इंडक्टर आणि एसी व्होल्टेज सोर्स एकमेकांना सिरीज मध्ये कनेक्ट असतात तेव्हा ते सिरीज रेझोनन्स सर्किट फॉर्म करतात. Okay, so this figure shows the circuit diagram where R is the internal resistance of the inductor, then therefore it is also known as LCR सर्किट. ठीक आहे, आता इथे इंडक्टर पण आहे, रेजिस्टन्स पण आहे आणि कॅपॅसिटर पण आहे. सो या सर्किटला आपण काय बोलणार, LCR सर्किट. इट इज ऑल्सो नोन एज LCR सर्किट. ओके, सो द करंट मीटर शोज द करंट फॉर डिफरंट फ्रिक्वेन्सी ऑफ AC व्होल्टेज सोर्स. ठीक आहे, इथे करंट मीटर त्यांनी इंडिकेट केलेलं आहे कशासाठी, तर करंट इंडिकेट करण्यासाठी. ओके, अँड द ग्राफ शोज ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी करंट इज मॅक्झिमम. ठीक आहे, ह्या ग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलं, FR रेझोनंट फ्रिक्वेन्सीला करंट किती आहे, मॅक्झिमम आहे. अँड अबव FR अँड बिलो FR इट रॅपिडली ड्रॉपिंग. ओके, बघा रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या पुढे आणि मागे करंट काय होते, रॅपिडली ड्रॉप होते. मीन्स ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी करंट इज मॅक्झिमम. ठीक आहे, हे झालं सिरीज रेझोनन्स सर्किटचं कन्स्ट्रक्शन. ओके, सो लेट्स सी द ॲक्शन ऑफ रेझोनन्स. ओके, ॲक्शन ऑफ रेझोनन्स. So figure shows that रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज 10 किलोहर्ट्ज. ओके, इथे बघा रेझोनंट फ्रिक्वेन्सी, कोणत्या फ्रिक्वेन्सीला मॅक्झिमम करंट आलाय, 10 किलोहर्ट्ज. सो दिस फिगर शोज रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज 10 किलोहर्ट्ज, मीन्स इट्स डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ L अँड C. रेझोनंट फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड असते, द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर. सो बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी current is minimum because there is more opposition of capacitive reactance. बघा बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी करंट काय होते, मिनिमम होते. बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी करंट इज मिनिमम का, कारण बघा बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी XC, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किती आहे, हाय आहे. मग कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हाय असणार म्हणजे अपोजिशन हाय असणार. अपोजिशन हाय असलं करंटला तर करंट काय असणार आहे, मिनिमम असणार. सो बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज हाय, सो अपोजिशन इज हाय, सो करंट इज मिनिमम. बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी करंट इज मिनिमम. ओके, अँड above resonant frequency again current is minimum because of inductive reactance. बघा अबाव रेझोनंट फ्रिक्वेन्सी करंट परत कमीच आहे, मिनिमम आहे का, तर अबाव रेझोनंट फ्रिक्वेन्सी बघा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हाय आहे. हा इथे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हाय होत चाललाय. मीन्स अबाव रेझोनंट फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाल्यावर रिॲक्टन्स काय होतो, इथे इन्क्रीज होतो. सो अबाव रेझोनंट फ्रिक्वेन्सी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इन्क्रीजेस, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं अपोजिशन जास्त असणार. सो करंट इज काय येणार, मिनिमम. अपोजिशन जास्त म्हणजे करंट काय येणार, मिनिमम येणार. मीन्स बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी कमी केली तर काय होणार, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीज होणार. मीन्स बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीजेस, देअरफॉर करंट इज मिनिमम. देन अबाव रेझोनंट फ्रिक्वेन्सी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीजेस, देअरफॉर करंट इज मिनिमम. बघा below resonant frequency current is minimum, above resonant frequency current is minimum. But at resonance point XC is equal to XL. बघा ह्या पॉइंटला काय आहे, जेवढा XC आहे तेवढाच XL आहे. इथे जेवढा XC असणार आहे तेवढाच XL असणार आहे. मीन्स बट ॲट रेझोनन्स XC इज इक्वल टू XL, मीन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके, बट दे आर 180 डिग्री आउट ऑफ फेज. हे दोन्ही सेम आहेत बट ते एकमेकांना कसे आहेत, त्याच्यामध्ये 180 डिग्री आउट ऑफ फेज आहेत. सो XC मायनस XL किती येणार, XC मायनस XL दे आर 180 डिग्री आउट ऑफ फेज, मीन्स ते एकमेकांना कॅन्सल आउट होणार. मीन्स काय येणार, 0. मीन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स गेट कॅन्सल विथ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, दोन्ही अपोजिशन एकमेकांना कॅन्सल होणार. दॅट मीन्स FR अपोजिशन इज व्हेरी स्मॉल, दॅट ऑफ ओनली R. मीन्स जे कॅपॅसिटरचं अपोजिशन आहे ते आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं अपोजिशन आहे ते दोघे एकमेकांना कॅन्सल होणार. फक्त ह्या रेझिस्टन्सचं जे अपोजिशन असणार आहे तेच राहणार आहे. कधी, ॲट रेझोनन्स पॉईंट. मीन्स ॲट रेझोनन्स पॉईंट XL इज इक्वल टू XC, बट दे आर 180 डिग्री आउट ऑफ फेज, देअरफॉर दे आर कॅन्सल आउट. सो
द अपोजिशन इज ओनली फॉर that of only R चा ऑपोजिशन असणार. देअरफॉर ॲट FR करंट थ्रू द सिरीज रेझोनन्स इज मॅक्झिमम. त्याच्यामुळे ॲट FR ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला करंट कसं येते, ग्राफमध्ये मॅक्झिमम येते. मीन्स इन अदर वर्ड इम्पिडन्स ऑफ रेझोनन्स सर्किट इज मिनिमम. म्हणजे करंट मॅक्झिमम असणार म्हणजे इम्पिडन्स काय असणार आहे, अपोजिशन काय असणार आहे, करंट मॅक्झिमम असेल मीन्स इम्पिडन्स इज मिनिमम. ओके, सो द मीन्स ह्याच्या सिरीज सर्किटमध्ये आपण काय बघितलं, हा ग्राफ काय बघितला. फर्स्ट पॉइंट इज बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी. बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी सर्किट इज कॅपॅसिटिव्ह, सो करंट इज स्मॉल ड्यू टू हाय XC. फर्स्ट पॉइंट समजला. बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी XC हाय आहे, त्याच्यामुळे करंट काय आहे, मिनिमम आहे. सेकंड पॉइंट इज अबव रेझोनंट फ्रिक्वेन्सी सर्किट इज इंडक्टिव्ह, सो करंट इज स्मॉल ड्यू टू हाय XL. ओके, अबाव रेझोनंट फ्रिक्वेन्सी XL हाय होतो, त्याच्यामुळे अपोजिशन हाय असल्यामुळे करंट मिनिमम येतो. अबाव रेझोनंट फ्रिक्वेन्सी करंट मिनिमम. ओके, सो ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी XL इज इक्वल टू XC. ओके, XL इज इक्वल टू XC. सो XL मायनस XC इज इक्वल टू 0 मीन्स एकमेकांना काय होणार, कॅन्सल आउट होणार. सेमच आहेत म्हणजे ते एकमेकांना कॅन्सल आउट होतात. सो ॲट रेझोनन्स सर्किट इज रेझिस्टिव्ह अँड मॅक्झिमम करंट फ्लोज थ्रू द सर्किट बिकॉज ऑफ XL मायनस XC इज इक्वल टू 0. दोन्हीचे रिॲक्टन्स आहे, अपोजिशन ते कॅन्सल होतात, त्याच्यामुळे रिॲक्टन्स अपोजिशन कमी असणार म्हणजे सर्किटमधनं करंट जास्त फ्लो होणार. ओके, सो at resonance circuit current is maximum and at resonance impedance of the circuit is very small. Current maximum म्हणजे impedance काय असणार आहे, स्मॉल असणार. ओके, and the circuit is known as acceptor circuit. या सिरीज रेझोनन्सला आपण काय बोलतो, ऍक्सेप्टर बोलतो. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये द रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅन बी ऍडजस्टेड बाय ऍडजस्टिंग आयदर द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर और इंडक्टन्स. ठीक आहे. आता रेझोनंट फ्रिक्वेन्सी आपण ऍडजस्ट करू शकतो. कशी, तर कॅपॅसिटन्स ची व्हॅल्यू किंवा इंडक्टन्सची व्हॅल्यू ऍडजस्ट करून. सो द फॉर्म्युला ऑफ FR कॅन बी डिराइव्ह ॲज फॉलोज. आपण आता रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला डिराइव्ह करणार आहोत. सो ॲट रेझोनन्स कंडिशनला काय येते बघा. ॲट रेझोनन्सला काय आहे, XL इज इक्वल टू XC आहे, दोन्ही इक्वल आहे. सो ॲट रेझोनन्स XL इज इक्वल टू XC बरोबर. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, 2πfRL बरोबर. रेझोनंट फ्रिक्वेन्सी आपण इथे घेतली तर. आणि XCचा फॉर्म्युला काय आहे, 1/2πfRC बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची, म्हणून रेझोनंट फ्रिक्वेन्सी इथे घेतली. आता दोन्ही सेम आहे म्हणजे हे सेम असणार, त्याच्यामुळे रेझोनंट फ्रिक्वेन्सी इथे घेतली आणि हे सगळं इथे नेल्यावर काय होणार बघा, FR इंटू FR काय होणार, FR स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू 2 4 पाय इंटू पाय स्क्वेअर LC बरोबर आहे. मीन्स FR इज इक्वल टू काय येणार, 1/2π√LC. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आला, FR इज इक्वल टू 1/2π√LC. ठीक आहे, हा झाला रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. सो सिरीज रेझोनन्समध्ये आपण काय काय बघितलं, इंडक्टर, कॅपॅसिटर, रेझिस्टन्स हे AC व्होल्टेजला सिरीजमध्ये असेल तेव्हा सिरीज रेझोनन्स सर्किट फॉर्म होतं. देन ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सीला सर्किट काय असतं, करंट मॅक्झिमम असतं. अँड बिलो रेझोनंट आणि अबव रेझोनंट काय होतं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समुळे करंट मिनिमम होतो. अँड ॲट रेझोनन्स पॉईंट, ॲट रेझोनन्सला दोन्ही सेम असतात, XL इज इक्वल टू XC. देअरफॉर अपोजिशन एकमेकांना कॅन्सल आउट झाल्यामुळे करंट इज मॅक्झिमम. ओके, अँड दिस सर्किट इज ऑल्सो नोन ॲज अ ऍक्सेप्टर सर्किट. आणि ह्यामध्ये आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट कसं करणार त्याचा फॉर्म्युला डिराइव्ह केला, FR इज इक्वल टू 1/2π√LC. ओके, सो आता ह्यामध्ये एक टर्म आहे Q ऑफ रेझोनन्स. ओके, Q ऑफ रेझोनन्स ह्या टर्ममध्ये आपल्याला रेझोनन्स कर्वची क्वालिटी एक्सप्रेस
करतं. ठीक आहे. सो द क्यू ऑफ रेझॉनन्स मीन्स द क्वालिटी ऑफ रेझॉनन्स डिपेंड्स ऑन द शार्पनेस ऑफ रेझॉनन्स कर्व. जी रेझॉनन्सची क्वालिटी असते ती त्याच्या कर्वच्या शार्पनेसवर डिपेंड असते. मीन्स मोर इज द शार्प कर्व, बेटर इज द क्वालिटी ऑफ रेझॉनन्स. जेवढा जो कर्व आहे तो शार्प असतो तेवढी क्वालिटी असते रेझॉनन्सची ती बेटर असते. ओके. सो दिस क्वालिटी और शार्पनेस ऑफ रेझॉनन्स इज एक्सप्रेस इज इन टर्म्स ऑफ क्वालिटी फॅक्टर. त्यालाच आपण क्यू बोलतो. ही जी शार्पनेस आहे कर्वचा तो कसल्या ह्याच्यामध्ये कशामध्ये एक्सप्लेन करतो आपण? क्वालिटी फॅक्टर क्यू. ओके. अँड क्यू इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला. क्यू आपण कॅल्क्युलेट करतो क्यू इज इक्वल टू एक्सएल अपॉन आर और एक्ससी अपॉन आर. ओके. ह्या दोन फॉर्म्युलाने आपण क्वालिटी फॅक्टर कॅल्क्युलेट करतो, एक्सएल अपॉन आर और एक्ससी अपॉन आर. ह्या टर्ममध्ये एवढंच आहे की क्वालिटी रेझॉनन्सची कशावर डिपेंड असते? कर्वच्या शार्पनेसवर. जेवढा जास्त शार्प कर्व असेल तेवढी क्वालिटी असते ती बेटर असते. आणि याचा फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू एक्सएल अपॉन आर और एक्ससी अपॉन आर. ठीक आहे. where R is the resistance of coil and it is calculated by XL upon R because XC and XL are इक्वल. आता ह्याच्यामध्ये काय असतं? दोन्ही सेमच असतात, त्याच्यामुळे कोणताही आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो. ठीक आहे. अँड द आयडिया ऑफ क्यू अँड द रिलेशनशिप बिटवीन बँडविड्थ. आता बघा क्यू आणि बँडविड्थचं एक रिलेशनशिप आपण ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत की एक बँडविड्थ सुद्धा टर्म आहे. फर्स्ट क्वालिटी फॅक्टर समजलं. सो आता बँडविड्थ मीन्स द बँडविड्थ ऑफ रेझॉनन्स इज इम्पॉर्टंट बिकॉज इट गिव्स द आयडिया about the band of frequency for which resonance is effective. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये ॲट रेझॉनंट फ्रिक्वेन्सीला सर्किट मॅक्झिमम रिस्पॉन्स देतं. बट काही या बँडपर्यंत मीन्स काही या फ्रिक्वेन्सीच्या बँडपर्यंत रेझॉनन्स इफेक्टिव्हली वर्क होतं. मीन्स इट रिस्पॉन्सेस इफेक्टिव्हली. मीन्स द बँडविड्थ म्हणजे काय? द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी विदिन अ बँड इन विच सिग्नल इज ट्रान्समिटेड इफेक्टिव्हली. ठीक आहे. आता सपोज रेझॉनंट फ्रिक्वेन्सी 10 मेगाहर्ट्ज आहे. ओके. बट इट शोज 0.1 megahertz below and 0.1 megahertz above. Means from 99 megahertz, 10 megahertz and 10.1 megahertz actual resonance occur. Means current for this frequency is approximately equal to the close value. बघा आता हे जे मीन्स 0.1 मेगाहर्ट्ज बिलो अँड 0.1 मेगाहर्ट्ज अबव ह्याची जी बँड आहे इथपर्यंत जी फ्रिक्वेन्सीची बँड आहे तिथपर्यंत फ्रिक्वेन्सी आहे ती अप्रॉक्सिमेटली क्लोज टू द मॅक्झिमम व्हॅल्यू होते. मीन्स हा बँड आहे तोपर्यंत आपला जो सिग्नल आहे तो इफेक्टिव्हली ट्रान्समिट होऊ शकतो. ठीक आहे. मीन्स देअरफॉर ह्या बँडच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत सर्किट मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत म्हणजे त्याची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू मॅक्झिमम असू शकते. सो देअरफॉर दिस रेझोनन्स सर्किट इज कॉल्ड ॲज बँड पास फिल्टर. मीन्स इट गिव्स मॅक्झिमम आउटपुट फॉर अ बँड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मीन्स ह्या बँडच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत सर्किट काय करतो? मॅक्झिमम आउटपुट देतो. सो त्याला आपण काय बोलतो? बँड पास फ्रिक्वेन्सी. ओके. मीन्स फॉर एक्झाम्पल ऑल अदर फ्रिक्वेन्सीज अबाउट 10.1 megahertz and below 9.9 megahertz output is about 0. So those frequency are filtered. This series resonance is also called as a acceptor circuit. So that's why it is called as a acceptor circuit. ठीक आहे. So Q of resonance and bandwidth दोन्ही समजलं. Means bandwidth means the range of frequencies within a band in which signal is transmitted effectively. ठीक आहे. मग आता बँडविड्थ आपण कशाने डिनोट करतो? तो डेल्टा एफ. बँडविड्थ मीन्स डेल्टा एफ. त्याचा फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशनचा. डेल्टा एफ इज इक्वल टू रेझॉनंट फ्रिक्वेन्सी अपॉन क्यू. रेझॉनंट फ्रिक्वेन्सी आणि क्यू मीन्स क्वालिटी फॅक्टर. ओके. आता ह्या डायग्राम मध्ये एक्झाम्पल घ्या. काय येणार? रेझॉनंट फ्रिक्वेन्सी बँडविड्थ काय येणार? रेझोनंट फ्रिक्वेन्सी किती आहे? 10 मेगाहर्ट्ज बरोबर. आणि क्वालिटी फॅक्टर किती आहे? क्यू 50. सो देअरफॉर डेल्टा एफ इज इक्वल टू 0.2 मेगाहर्ट्ज. मीन्स बँडविड्थ किती आली? बँडविड्थचा फॉर्म्युला आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी अपॉन क्वालिटी फॅक्टर. सो बँडविड्थ इज
0.2 मेगाहर्ट्ज. याच्यामध्ये आपण एक हे पण करू शकतो की बँडविड्थ मीन्स हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी. 10.1 मायनस 9.9, सो 0.2 मेगाहर्ट्ज. ठीक आहे.